यानंतर बातमी आहे गोवा विधानसभा निवडणुकीच्या रणांगणामधून, कारण गोवा विधानसभा निवडणुकीचं वातावरण अगदी तापू लागलेलं आहे। यातच आता आज न्यूज 18 लोकमतचे संपादक आशुतोष पाटील यांना गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी एक्सक्लुझिव्ह मुलाखत दिलेली आहे आणि यात उत्पल पर्रिकरांना आपण दोन ऑप्शन दिले, पण त्यांनी एक ऑप्शन जो आहे तो पणजीचाच आग्रह धरला। पण आपण त्यांची नाराजी दूर करू, गोव्यात जिंकून आलेल्या उमेदवारांनाच आपण तिकीट दिले आणि उत्पल पर्रिकरांना जे दोन ऑप्शन दिलेली आहेत त्यातला एक त्यांनी नाकारला, एक त्याच्याबद्दलची चर्चा सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं। डॉक्टर प्रमोद सावंत यांनी न्यूज 18 लोकमतला आहे एक्सक्लुझिव्ह मुलाखत दिलेली आहे। लक्ष्मीकांत पर्रिकरांशी चर्चा केली जाईल, असं त्यांच्या नाराजीचा फायदा विरोधकांना होणार नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे। दरम्यान आदित्य ठाकरेंचा काही प्रभाव पडेल असं शिवसेनेनं आजमावून पाहावं असंही ते म्हणाले। जिस तरह से 18 से 22 सीट्स एक्चुअल में दिखा रहे हैं, इट इज एक्चुअल रियलिटी भी है और ग्राउंड पे भी वही दिख रहा है। और मैक्सिमम हम पहले से कहते आ रहे हैं कि भारतीय जनता पार्टी 2022 में 22 प्लस सीट लेके हम फिर से एक बार गोवा में सीट जीतेंगे। जिन्हें पार्टी ने जो डिसीजन लिया है, केंद्रीय समिति ने जो हमारे पार्टी का डिसीजन है, जिनके साथ बात करके ही डिसीजन लिया है, तो डेफिनेटली द विनेबिलिटी और पार्टी की सोच करके ये डिसीजन लिया है। तो मुझे पूरा यकीन है कि गोवा के लोग और यहाँ के मतदार और यहाँ के पूरे पार्टी के कार्यकर्ता जिनको टिकट दिया है वो फिर से एक बार सरकार आने के लिए पूरे लोग काम में लगे रहेंगे। सर, असं आहे की आता यावेळेस शिवसेना देखील रणांगणात आहे। गोव्याची रणधुमाळी जी आहे ह्याच्यामध्ये महाराष्ट्रामध्ये जो पॉवरफुल पक्ष आहे आणि सत्ताधारी पक्ष आहे आणि आदित्य ठाकरे यावेळेस स्वतः प्रचारात उतरणार आहेत असं संजय राऊत यांनी देखील सांगितले। आदित्य ठाकरेंचा करिश्मा पाहता भाजपला ही निवडणूक जड जाऊ शकते, काय सांगाल तुम्ही? गोव्यामध्ये नोटाला मतं जास्त पडतात, त्यापेक्षाही कमी मतं ही शिवसेनाला पडतात। त्यामुळे आदित्य ठाकरेने इथं अजमावून पाहावं की नोटापेक्षा आपला जास्त प्रभाव आहे का। पण नोटाला मतं तुम्ही जो उल्लेख करताय हा जुना रेफरन्स झाला, आताची समीकरणं बदललेत। आताची शिवसेना आणि पूर्वीची शिवसेना यातला फरक आहे आणि महाराष्ट्रासारखं राज्य सत्ताधारी आहेत, ते एक यशस्वी मंत्री म्हणून आदित्य ठाकरेंची ओळख आहे इथे। मग अशा परिस्थितीमध्ये आदित्य ठाकरेंना रिस्पॉन्स मिळणार नाही हे म्हणणं थोडंसं धाडसाळ ठरेल। मी काहीच म्हणत नाही, हे निकाल झाल्यानंतर परत या विषयावरती आपण एकदा बोलूया, म्हणजे आपल्याला पण समजेल की काय प्रभाव आहे तो। तेव्हा ही संपूर्ण मुलाखत तुम्ही 7:30 वाजता न्यूज 18 लोकमतवर पाहायला विसरू नका। यानंतर गोव्याच्या राजकारणातून आणखीन एक महत्त्वाची बातमी, उत्पल पर्रिकर यांनी अखेर बंडाचं निशाण फडकावलंय आणि त्यांनी पणजीमधून अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवण्याचं ठरवलेलं आहे, तशी घोषणा केलेली आहे। त्यामुळे भाजपसाठी गोवा विधानसभा निवडणुकीमध्ये हा एक मोठा धक्का म्हणावा लागेल, कारण गेल्या काही दिवसांपासून उत्पल पर्रिकर हे पणजीमधून निवडणूक लढवण्यासाठी आग्रही होते, पण पक्षानं त्यांना तिथून उमेदवारी दिली नाही। त्यांना दुसरे दोन पर्याय दिलेले होते, पण त्या दोन पर्यायांबद्दल त्यांनी विचार न करता उत्पल पर्रिकर यांनी अखेर आपलं बंडाचं निशाण फडकावलंय। उत्पल पर्रिकर हे मनोहर पर्रिकर दिवंगत भाजपचे नेते यांचे चिरंजीव आहेत, गोव्याचे माजी मुख्यमंत्री राहिलेले आहेत। पर्रिकर यांना मानणारा खूप मोठा वर्ग गोव्यामध्ये आहे आणि आता त्यांच्या मुलानं भाजपच्या विरोधातच बंडाचं निशाण फडकावलंय। I enjoy their support. I also enjoy support of general population of Panji. In spite of that, for some reason, I am not able to get the candidature of Panji constituency. It has been given to someone who has opportunistically come within the party in last 2 years. Due to these circumstances, I have no choice but to stand for the values my father believed in and go ahead and let people of Panjim decide my political fate. So I like to announce that I will be contesting as an independent candidate from Panji constituency. Thank you. गोवा विधानसभा निवडणुकीसाठी आता शिवसेनेने सुद्धा कंबर कसली आहे आणि शिवसेनेचे नेते गोवा विधानसभा निवडणुकीच्यासाठी आक्रमकपणे मैदानात उतरतील आणि आदित्य ठाकरे हे गोव्यामध्ये प्रचाराला जातील अशा प्रकारचं वक्तव्य
शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केलेलं आहे. आज शिवसेनेनं उमेदवारांची यादी जाहीर केली. शिवसेनेचे नेते संजय राऊतांनी पत्रकार परिषदेमध्ये घोषणा केली. गोव्यातील जनता शिवसेनेला संधी देईल अशी खात्री व्यक्त केली. महाराष्ट्रातून शिवसेनेचे प्रमुख नेते प्रचाराला येतील. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे प्रचाराला येतील असं राऊत म्हणाले. दरम्यान घराणेशाही म्हणून उत्पल यांना तिकीट नाकारणं चुकीचं असल्याचं राऊतांचं म्हणणं आहे. फक्त पर्रीकरांना तिकीट देतानाच घराणेशाही का असा सवालही त्यांनी उपस्थित केला. दरम्यान शिवसेना उत्पल पर्रीकरांना पूर्णपणे पाठिंबा देईल आणि त्यांच्यासाठी आम्ही आमचा उमेदवार मागे घेऊ असंही राऊतांनी स्पष्ट केलं. आम्ही ठरवलं आहे की ह्या वेळेला प्रत्येक मतदारसंघामध्ये शिवसेना अत्यंत गांभीर्याने आणि ताकदीनं निवडणुका लढेल. गोव्याच्या राजकारणातलं सध्याची जळमटं जी दूर करायची असतील आणि ही आलेमाव गेलेमाव संस्कृती गोव्यातून संपवायची असेल तर शिवसेनेचे आमदार गोव्याच्या विधानसभेत असणे गरजेचं आहे. महाराष्ट्रातून शिवसेनेचे प्रमुख नेते इथे प्रचाराला येतील. युवा सेनेचे प्रमुख लोक प्रचाराला येतील. मतदारसंघात ते काम करतील. काही मतदारसंघामध्ये शिवसेनेचे युवा नेते, कॅबिनेट मंत्री, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे हे स्वतः प्रचाराला उतरतील. गेल्या काही दिवसापासून आम्ही पाहतोय शिवसेनेला अनेक मतदारसंघातून गोव्यातला चांगला प्रतिसाद मिळतोय आणि गोव्याच्या जनता आम्हाला सांगते आहे की ह्या वेळेला विधानसभेत आम्ही शिवसेनेचे आमदार पाठवू. शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी सकाळी स्पष्ट केलेलं होतं की जर उत्पल पर्रीकर यांनी पणजीमधून अपक्ष उमेदवार म्हणून जर अर्ज भरला तर शिवसेनेचा जो तिथला उमेदवार आहे तो माघार घेईल आणि शिवसेना उत्पल पर्रीकर यांना पाठिंबा देईल. आमचं असं म्हणणं आहे की उत्पल पर्रीकर हे निवडणूक लढणार असतील स्वतंत्र उमेदवार म्हणून तर आम्ही त्यांना पाठिंबा देऊ आणि आम्ही इतर पक्षांचे मन वळवू की तुम्ही त्यांना पाठिंबा द्या. आज आम्ही पणजीतून शैलेंद्र सुभाष वेलिंगकर यांची उमेदवारी जाहीर केलेली आहे पणजीतून. पण जर उत्पल पर्रीकरांनी अर्ज भरला आणि तो अर्ज शेवटपर्यंत राहिला त्यांचा आणि ते निवडणूक लढणारच या मताशी ठाम राहिले तर शैलेंद्र वेलिंगकर त्यांची उमेदवारी मागे घेतील. हे मी तुम्हाला आत्ता माननीय उद्धव ठाकरे साहेबांशी चर्चा करून मी हा विषय आपल्यासमोर मांडतो. ते उमेदवारी मागे घेतील हे नक्की आहे. पण आधी त्यांनी त्यांचा निर्णय घेऊ द्या. गोव्याच्या या संपूर्ण निवडणुकीच्या रणधुमाळीवरती गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची एक्सक्लुझिव्ह मुलाखत तुम्ही 7:30 वाजता अगदी थोड्याच वेळात बघणार आहात. पण बुलेटिनमध्ये आत्ता आपण इथे थांबतोय. ताज्या घडामोडींसाठी बघत रहा न्यूज 18 लोकमत.